जेवणाचा डबा आणते हा. अहो या अहो इतकी नाणी कुठून आली? अगं हे आपलीच आहे ती सगळी. मी ना गेले काही दिवस अशी सगळी नाणी एकत्र गोळा करून ठेवत होतो. माझ्या कधी लक्षात नाही आलं. म्हणजे तुम्ही सांगितलं पण नाही मला की तुम्ही अशी नाणी गोळा करता. हा पण काय अचानक? हे अचानक नाही, हा अचानकच. अगं सोमूने मला अचानक ही कल्पना दिली. म्हणाला अरे निवास, असे आपण घरी कुठेही पैसे असे ठेवत असतो, नाणी अशीच टाकत असतो, मग आपल्याला कळतच नाही ना कुठे जातात ती. त्यापेक्षा एकत्र गोळा करून ठेवली ना तर बरं. मला पटली ही कल्पना, म्हणून ही अनेक दिवस अशी ही नाणी गोळा करून एकत्र करत होतो मी. आणि आता बघ ना, आज ही नाणी देऊन त्या बदल्यात नोटा घेणार आहे. बघ केवढे पैसे जमा झालेत ते ना. हो ना, खूपच आहे. हो. हे घ्या, मी गोळा करते. अगं राहू दे राहू दे लक्ष्मी, मी 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 गोळा करीन. मी केली तर काय हरकत आहे? नाही अगं लक्ष्मी, हरकत कसली असणार आहे. पण तू आता म्हणालीस ना तुला जायचंय फडके गुरुजींना भेटायला देवळात, तू जा, मी करतो. नाणी गोळा करून जाता येईलच. लक्ष्मी, ए लक्ष्मी. आई आई तुला बोलवते. आले आले. तुमचं वागणं बदललंय. हे माझ्यापासून काही लपवत आहेत का? पास झालं सिद्धू, खूप झालं. तडाख जायचंय आणि सांगून टाकायचं सगळ्यांना. वेळ घाबरण्याची नाहीये सिद्धू. सिद्धू स्पष्ट बोलायची वेळ आहे. त्यामुळे ना आता आईच्या अश्रूंना घाबरायचा, ना पप्पांच्या रागाला, नाही आजीच्या काळजीला. सिद्धू, तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये एवढंच सांगायचं तुला. नाही फार तर फार काय होईल, त्यांना वाईट वाटेल, धक्का बसेल, राग येईल तुझा, एवढंच. पण आईच्या चुकीच्या निर्णयातून मिळालेल्या आनंदापेक्षा बरोबर निर्णयातून मिळालेलं दुःख केव्हाही चांगलं आहे. कारण बरोबर निर्णयाचे परिणाम हे नेहमी चांगलेच असतात. जरी ते आता दुखावले गेले ना तरी ते काही वेळासाठीच असणार आहे. एकदा का भावना मॅडम घरी आल्या ना, त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली ना की हळूहळू ते त्यांचं दुःखही विसरतील. सिद्धू शांत हो. जातो स्वतः. काय संपत, खुश आहेस ना? अगं आई, विषयच नाही बघ, एकदम निवांत झालो मी. अहो निवांत काय म्हणताय, आत्ताशी कामं सुरू करायची आहेत आपल्याला. अजून पत्रिका छापायच्या आहेत, नातेवाईकांची यादी बनवायची आहे. नीलांबरी अगं, आपल्याला रिटर्न गिफ्ट काय द्यायचं त्याचाही विचार करायचा आहे. आहेर करायचा आहे. आणि हळदीची तर जोरदार तयारी करावी लागणार आहे आपल्याला. आणि पूर्वीला साडी सुद्धा घ्यायची. बापरे, मला तर कळतच नाहीये अजून कशी आणि कधी कामं करणार होती आपण सगळी. झालं, बसली का तू डोकं धरून? नाहीतर काय. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सगळे मिळून करूत ना काम. बघ ना. काय म्हणतो, आपण एक काम करूया, सगळे डिपार्टमेंट आपापसात वाटून घेऊया, म्हणजे सोपं पडेल. मी काय म्हणते, आई मी आणि सिंचू आम्ही शॉपिंगचं बघतो. हा ठीक आहे. आणि नातेवाईकांना बोलवायची जी यादी करायची आहे ना, ते मी करते.
मी आहे ना इव्हेंट मॅनेजमेंटचं बघतो. पप्पा, लग्न सासवडलाच करायचं की कुठे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे? अरे ते तर सगळं ठरवूच आपण, पण आधी तारखा गुणाजीला कळवतो, म्हणजे त्यांना कामं सुरू करायला बरी ना. लग्न असं 100 नंबरी झालं पाहिजे ना, की अख्खं सासवड बघत बसलं पाहिजे. जोरदार बार उडवून देऊ. थांबा बाप्पा. मला बोलायचं आहे तुमच्याशी. ते सगळं राहू दे रे, तुला एक आधी महत्वाची बातमी द्यायची आहे. नाही बाप्पा, मला जे सांगायचं ते आज सांगितलंच पाहिजे. सिद्धू अरे आधी त्यांचं ऐकून तर घे. आई, माझं ऐकून घ्या ना एकदा. सिद्धू बाळा, मोठे जे काही सांगतात ते ऐकावं आधी. संपत सांगले त्याला. ठीक आहे. काय आहे? अरे ते या तुझ्या लग्नाच्या तारखा आहे. त्यातली एक तारीख निवडा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा, म्हणजे आम्ही कामाला मोकळे. आता लवकरात लवकर तुमच्या डोक्यावर अक्षता पडणार. जयंत थांब, मी ती सॉक्स इथे दे. आणि हा पाहिजे. जानू, जानू तू काय करतेस? उभी राहा. अरे ते मला ते जयंत, तरी असं कसं? ठरलंय की नाही की तुला रॉयल ट्रीटमेंट देणार आहे मी? मग आता हे सगळं मला करू प्लीज. बस बस. घे. जयंत, तो पाय दे. जयंत, जयंत काय झालं? तू रडतोयस का? जानू, तू मला शूज घालत असताना बघून तुला माझ्या आईची आठवण आली. लहानपणी मला बोटाची लेस बांधताच यायची नाही. माझी बोटं नीट वळायचीच नाहीत. त्या लांब लचक लेस मध्ये ती कुठेतरी अडकायची. मग माझी आई अशीच खाली बसायची, जशी तू बसली होतीस तशी. त्या लेसमध्ये अडकलेल्या बोटांना ती हळूवारपणे सोडवायची आणि मग हलक्या हाताने ती शूलेस बांधायची. खाली बसलेल्या आईच्या डोक्याला डोकं लावून ती शूलेस कशी बांधते हेच बघत बसायचो. हेच बघत बसायचो जानू. जयंत, नियतीने तुझ्या वाटचं हिरावून घेतलेलं सगळं सुख मी तुला देणार आहे. वीणा, ए वीणा, आज चहा देणारच का नाही? आले आले. सगळं आवरून झालं, सगळे कामालाही गेले, तरी यांचा आपला चहाचा रतीब सुरूच आहे. काय ग, काय म्हणालीस? काय नाही, चहा घ्या. सासूबाई देवळात जाऊन येते. हा बरं, सावकाश होऊ दे. काय रे, दुकानात नाही गेलास? नाही, मला जरा वेळ आहे, जाईनच थोड्या वेळात. तू कुठे मंदिरात निघालीस का? हो. चल, मी सोडतो तुला. अय्या, अगं बाई,
आज सूर्य कुठच्या दिशेला उगवला म्हणायचा? हा, चक्क आईला तू देवळात सोडणारच? आई मी थांबतो बाहेर, तू ये. सासूबाई काय तुम्ही पण. बरं येते. सांभाळून जा. अरे काय यार माया, मला नका करू आता मला कॉल. मला नाही बोलायचंय कोणाची. जा सगळे माझ्या आयुष्यात ना आत्ताच्या आत्ता. तर या तुझ्या लग्नाच्या तारखा आहे, त्यातली एक तारीख निवडा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा, म्हणजे आम्ही कामाला मोकळे. तर काय कळतच नाहीये. सिद्धू काय मग ठरली का तारीख? आई नाचतं बघा कसा. सिद्धू झालं का पूर्वीशी बोलणं? नाही अजून नाही बोललो. अरे मग पटकन बोलून घे तिच्याशी, म्हणजे कसं ना आम्हाला बाकीची तयारी करायला, हो की नाही? मग आणि हे बघ जास्त विचार करायची काहीही गरज नाहीये, कळलं का? आत्ताची लगेचची तारीख ठरव आणि जी काही कामं असतील ती ऍडजस्ट करायची. आणि पूर्वीशी सुद्धा मी हेच बोलणार आहे. चालेल ना तुला? नाही म्हणजे पूर्वीशी परस्पर जर मी बोलले तर तुला चालणार आहे ना? हे बघ या मुलांचं ना काही सांगता येत नाही. मला तर असं वाटतंय की म्हणजे हा काय करेल, आत्ता हो हो म्हणेल आणि नंतर लांबवेल. एक काम करूया, आपणच ठरवून टाकूया ह्याचं काय ते. आई मला अर्जंट काम आहे, मी नंतर बोलतो. सिद्धू सिद्धू आई त्याला नक्की लग्न करायचंय ना? नाही म्हणजे त्याचं मन बदलण्या अगोदर आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. हो आई किती शांत वाटतं का इथे. अरे म्हणून तर मी सारखी तुझ्या मुलांना सांगत असते, अधूनमधून देवळात या, देवाला नमस्कार करा, छान वाटेल. बरं आज तुझा योग आला ते. आई मी जरा वेळ थांबतो इथेच. तुला प्रदक्षिणा घालायची असेल. बस आलेच. नमस्कार गुरुजी. अरे नमस्कार. कसे आहात? अगदी गुरुजी फडके गुरुजी दिसत नाहीये. तुम्हाला भेटले नाही, आत्ताच गेले ते. अगं बाई गेले का? बरं. गुरुजी मागच्या वेळी आपलं पण बोलणं झालं होतं. भावनासाठी स्थळ पाहत होते तेव्हा एखाद्या नजरेत आहे का चांगलं स्थळ? पण फडके गुरुजींनी मागच्या वेळेस तुम्हाला जे स्थळ सुचवलं होतं त्याचं काय झालं? काय सांगू गुरुजी, अनेक स्थळं आली हो, पण प्रत्येक वेळी ना कुठल्या कारणामुळे बिनसलंच बघा. आणि मग मधला काही काळ भावनाच्याच मनात नव्हतं लग्न करायचं. मग आम्हीही थांबलो. पण आता मी ठरवलंय, आता वेळ घालवायचा नाही.
तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात करते, तर एखादं चांगलं तुमच्या नजरेत असेल तर सांगा ना. ठीक आहे बघतो. पण आत्ता लगेच असं नजरेसमोर कोणी नाही. तुम्ही असं करता का, मला एक 2-3 दिवसाचा अवधी द्या. 2-3 दिवसानंतर मी नक्की तुम्हाला स्थळ सुचवेल. चालेल? चालेल ना, मी येईन 2 दिवसांनी तुम्हाला भेटेन. लक्षात असेल फक्त. अगदी नक्की. येऊ? हो चालेल. काय चुकलं रे माझं? सांग ना, काय चुकलं? आतापर्यंत काही करत नव्हतो, घरात बसून होतो म्हणून लोक वाटेल ते बोलायचे, टोमणे मारायचे. पण आज मेहनत करायला लागलो. मेहनतीने स्वतःचा बिझनेस सुद्धा सुरू केला रे. असं आणि स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो ना रे मी. माझ्यासोबत असं का व्हावं? माझीच फसवणूक का व्हावी देवा? हे देवा सांग ना, आता मी काय करू? काय करू? कुठून फेडू मी एवढे पैसे? कुठून फेडू हे लोन? सप्लायरचे सारखे सारखे फोन येत आहेत रे. कुठल्याही माणसात मला त्याचा चेहरा दिसतो. भीती वाटायला लागली आहे. खूप भीती वाटायला लागली. स्वतःच्याच घरात चोरी करावी लागली. आज ना उद्या दादाला कळेलच. तेव्हा काय होईल? घरचे कसे रिॲक्ट करतील? अनिला जेव्हा कळेल तेव्हा काय होईल? तिचा तर विश्वासच उडून जाईल माझ्यावरच. माझ्यासाठी श्रीमंत माहेर सोडून माझ्या घरात आली आहे. सोडून जाईल का ती मला? आणि आईबाबांचं काय? आईबाबा घरातून हकलून देईल मला. काय करू देवा मी? देवा सगळं चुकलं रे. चुकलं रे देवा, सगळं चुक. सिद्धू, काय रे? बापरे, किती दिवसांनी माझा देवळातला मित्र भेटतोय मला. काय रे, काय झालं? चेहरा का असा आहे? काकू तुम्हाला खरं सांगू का, मलाच माहित नाही मी ते कशाला आलोय. काय झालं बाळा, मला सांग ना. काकू राहू द्या ना, मी नाही सांगू शकत तुम्हाला. बरं मला नको सांगूस. देवाच्या दारात आल्यास देवाला तर सांगशील. देवावरनं तर माझा विश्वासच उडालाय आता. असं का म्हणतोयस बाळा? बरं ये, बस 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 ये. तुला माहितीये का सिद्धू, अरे आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देवालाच ठाऊक असतं. आणि तोच आपल्यासाठी सगळं छान करत असतो बघ. हां, तर त्याची करण्याची पद्धत, देवाचा मार्ग तो आपल्याला कळत नसतो हे खरं. आणि म्हणूनच जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते, आपल्याला न आवडणारी घडते, तेव्हा आपल्या मनात प्रश्न उभे राहतात. मग आपण देवावर चिडतो, रागावतो की माझ्याबरोबरच असं का होतंय, माझ्या आयुष्यातच असं का घडतंय. पण तुला एक सांगू का, सुरुवातीला काही बाबतीत आपल्याला त्रास होतो, पण पुढे त्याच मार्गावर आपल्यासाठी सुख आणि शांती देवानी ठेवलेली असते बघ. खरं सांगू का, माझ्या आयुष्याचा अनुभव तरी असाच आहे. मग काकू हा सगळा त्रास कसा सहन करायचा? सोपं आहे. आपण आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहायचं. काय काय काय? सोप्या भाषेत सांगू तुला, तू सिनेमा बघतोस ना, पिक्चर बघायला जातोस ना, मग तो पिक्चर आपण 3 तास बघतो, तेव्हा
त्यातल्या किती गोष्टींचा आपण विचार करतो, म्हणजे हिरो, हिरोईन, विलन किंवा त्या सिनेमात जे काही घडलं त्याबद्दल किती काळ विचार करतो. ते 3 तास किंवा सिनेमा संपल्यानंतर एक काही काळ, मग मात्र सगळं विसरून आपण आपल्या आयुष्यात आपल्या कामाला लागतो. बरोबर? तसंच आहे मग आपण ना आपल्या आयुष्याकडे त्या प्रेक्षकासारखं पाहायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग रागाव होणार नाही, फार चिडचिड होणार नाही. म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते जरी आपल्याला आवडलं नाही तरी आपण विश्वास ठेवायचा देवावर की पुढे जाऊन देव सगळं छान करणार आहे आपल्या आयुष्यात. बघतोयस काय, प्रवचन संपलंय माझं. जे काकू या प्रवासनाचा का माहित नाही, पण आता जे तुम्ही बोललात ना ऐकून जाम भारी वाटलं. म्हणजे अख्खा माझा मूडच पलटला. एक मिनिट काकू, खोटा नाही. हा माया बोल ना. पुढे अरे 0 मिनिटात आलो ना. आरस काकू थँक्यू सो मच. म्हणजे मला खरंच खूप भारी वाटलं. येतो मी. ए थांब, निघालास कुठे? देवाच्या दारात आलायस, देवाला नमस्कार केल्याशिवाय जाणार? ये गपचूप इकडे. हा, करा देवाला नमस्कार. येऊ? सांभाळ. गुणी मुलगा आहे. अरे नाही रडत नाहीये. थँक्यू. तू माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करशील? प्लीज कर. अरे हे काय, पैसे नकोय मला. अरे नकोय मला पैसे. अरे हो, पण पैसे नकोय मला. माहिती आहे मला तू माझा मोठा भाऊ आहेस म्हणून. तू कायम माझ्यासोबत असशील हे सुद्धा माहिती आहे मला. काय भावाभावांचं प्रेम अगदी उतू चाललंय. काय झालं? का रडतोय? काय रे हरीश, काय झालं बाळा? रडतोयस का? काही झालंय का? कसलं टेन्शन आहे का? नाही, खरं तर टेन्शन होतं, पण आता गेलं. नक्की ना? हो. देवाच्या दारात आलं ना की सगळे प्रश्न सुटतात बघ. म्हणून म्हणते येत जा. भावनाताईचा कॉल. हॅलो ताई, काय ग आज अचानक बहिणीची आठवण कशी आली? आणि कशी आहेस तू? जानू
मी छान आहे ग. बरं ऐक ना, मला ना तुला जरा भेटायचं आहे. तुला आज वेळ आहे? भेटायचंय? हो चालेल, भेटूयात ना. ठीक आहे, भेटू मग. हां हो हो येते. भावना ताईला भेटायचंय. जयंतला काय सांगू? त्याला जर मी सांगितलं मी भावना ताईला भेटायला जाते तर तो उगाचच काळजी करत बसेल. जयंतचं काहीतरी वेगळं कारण द्यावं लागणार आहे मला. काय कारण सांगू? हां, जयंतला सांगते मला सुपर मार्केटला जायचंय, मग तो नाही म्हणणार नाही. जयंत छानो. येस स्वीट हार्ट. जयंत काय काय करतोयस तू? कामच करतोय, अजून काय. बोल. बरं ऐक ना, ते मला ना थोड्या वेळासाठी जरा बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे इथेच आपल्या जवळ ते सुपर मार्केट आहे ना, तिथे जायचं होतं. तर मी जाऊ का? किती वेळासाठी? 1.5-2 तासात येईन मी परत घरी. ठीक आहे, जा. काय जयंत, खरंच मी बाहेर जाऊ? हो. थँक्यू जयंत, थँक्यू 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 सो मच. पण जयंत, घराचं दार कसं उघडू मी? म्हणजे माझ्याने ते लॉक उघडत नाही ना. येस येस, आय नो मी इथून अनलॉक करेन ते. हो चालेल जयंत, मी 2 तासात नक्की घरी परत येते. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. सांभाळून जा आणि 2 तासात नक्की परत ये. हो 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 येते. ठेवते फोन. बाय बाय. येस कम इन. सर तुम्हाला मीटिंगसाठी जायचं आहे ना? येस निघतो आता. गाडी रेडी करायला सांग. ओके सर. विश्वा, आम्ही असं ऐकलंय की ते कानेटकर वेळेचे खूप पक्के आहेत, कुठल्याही क्षणी येतील. तसंही तुलाच त्यांच्याशी प्रामुख्याने बोलायचं, तेव्हा सगळी तयारी केलीस ना? तेच वाचत होतो बाबा. म्हणजे ॲक्च्युली छोटे छोटे डिटेल्स होते, पण नजरेखालून काही सुटायला नको म्हणजे झालं. बाबा, हा जो सर्वे आहे, आता कोणाचा फोन आला? बाबा कॉलेजच्या ऍडमिन डिपार्टमेंटमधून. हॅलो. हो हो बोलतोय. ओके आत्ता. ओके हो आलोच. बाबा ऐका ना, सॉरी मला माहिती आहे मी म्हणालो होतो मीटिंगसाठी थांबेन, बट हा कॉल री एक्झाम बद्दल होता. ते आत्ता कॉलेजमध्ये बोलवत आहेत. काय करू? हा प्रश्न विचारण्याची काही गरज होती? तुझ्यासाठी परीक्षा आणि अभ्यास या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जातो, मी करतो मीटिंग. थँक्स बाबा. हो, आणि मी या मीटिंगला नाही आहे, पुढच्या मीटिंगला नक्की आहे. पक्का? आलोच. सावकाश जा रे. जयंतला एक कॉल करते.
जानू जयंत, मी हे सांगायला कॉल केलाय की मी निघते आता. आणि हे काय रे, तू ऑफिस मध्ये नाहीयेस का? नाही जानू, आज माझी मीटिंग बाहेर आहे. जयंत, मला सांग आता तुझ्या मागून कोण पास झालं? आय डोंट नो. एनिवे मी ठेवू आता. ती लोक वेट करत असतील. बरं ऐक, मी हेच सांगायला फोन केलाय की मी निघते आता. मी 2 तासात घरी परत येईन, तेव्हा तुला कॉल करते. बाय बाय. मॅट, इथेच बोलावलं होतं ताईने, पण ही स्वतः कुठे राहिली? ताई पण ना. ही ताई अजून कशी पोहोचली नाही? जयंतने दिलेल्या वेळेत मला घरी पोहोचावंच लागेल. कुठे राहिली आहे ही? ताई, मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. गंमत? काय? हे बघ, कैऱ्या. हे तुझ्या अजूनही लक्षात आहे? हो, ह्या त्याच झाडाच्या कैऱ्या आहेत ज्या झाडावर चढून तू कैऱ्या तोडायचीस. येईल. जानू, कशी आहेस ग तू? छान सुरू आहे ना सगळं? अगं मस्त आहे मी, आणि खूप खुश आहोत आम्ही दोघे. बरं, माझं जाऊ दे, तू मला इथे का बोलवलंस? तुला मला काहीतरी सांगायचं होतं असं बोललीस तू कॉलवर. सांगते. अगं, काल आम्ही गाडे पाटलांच्या घरी हळदी कुंकवाला गेलो होतो. अगं काय सांगतेस तू? हे तर सॉलिड फिल्मी आहे. फिल्मी काय? मला किती त्रास झाला माहितीये तुला? काही अगं, पण तू का त्रास करून घेते स्वतःला? आणि हे असे टोमणे बहादर काय नवीन आहेत का तुझ्यासाठी? आणि मला सांग, तू केव्हापासून या गोष्टींचा एवढा विचार करायला लागलीस? तुला आठवतंय ना, वेंकी दादा जेव्हा लहान होता, गावातले त्याला काय काय बोलायचे, तेव्हा तू त्याला काय म्हणायचीस? या असल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. मग आता? बरोबर आहे तुझी जानू, पण दुसऱ्याला सांगणं आणि स्वतः बाबतीत घडणं यात किती फरक असतो ना, ते मला आज कळतंय. बरं ताई, मला आधी सांग, तू लग्नच करायचं नाही हे फायनली ठरवलंयस का? जानू, मला आता आनंदींची ताटातूट नाही सहन होणार, आणि आनंदी असताना माझ्याशी कोण कशाला लग्न करेल? अगं, तो पुढचा विषय झाला. मुळात तुला लग्न करायचंय की नाही, तुझी इच्छा आहे की नाही ते सांग आधी. जानू, मला नाही कळत ग काही. मला इतकंच माहितीये की आता माझं लग्न कधीच होणार नाहीये, आणि म्हणून मी स्वतःला समजावलंय की मला लग्नच करायचं नाहीये. अगं, तू का असा विचार करतेस? हे बघ, मला खात्री आहे तुला आनंदी सकट एक्सेप्ट करणारा कोणीतरी नक्की भेटेल. ताई, अगं, आयुष्यात कुणीतरी आपलं हक्काचं माणूस लागतं, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायला, मन मोकळं करायला. जानू, बास हा विषय काढला ना की माझं डोकं दुखायला लागतं. बरं ठीक आहे, जाऊ दे हा विषय. तू ये इथे बस. ये. मला सांग, आनंदी कशी आहे? नाही, मला तिची आठवण येते, पण तिला माझी आठवण येते का ग? अगं जानू, तुझ्या लग्नानंतर त्या तुझी रोज आठवण काढायच्या, पण आता हळूहळू सवय होते. आणि अगं, त्या सुद्धा आता समर कॅम्पला गेल्यात 2 दिवसाच्या. तिकडे नाईट स्टे असतो, पण त्या नसल्या ना
की मला करमतच नाही ग. काही अगं ठीक आहे, 2च दिवसांचा तर प्रश्न आहे. पण बघ ना, कसलं भारी असतं ना या लहान मुलांचं. कसलीही परिस्थिती आली तरी ती स्वीकारून सहज जगायला शिकतात, हो ना? नमस्कार कानेटकर साहेब, या ना प्लीज बस. मिस्टर जयंत, तुम्ही एवढे मोठे उद्योजक आहात. मला असं वाटलं की तुम्ही वयाने फार मोठे असाल, पण तुम्ही खूपच तरुण आहात. तुमच्यासारख्या तरुण मुलाने एवढा मोठा उद्योग निर्माण करा, फार कौतुकाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. ॲक्च्युली मी सुद्धा तुमच्या कामाबद्दल बरंच ऐकलं. तुमच्यामुळे या गावात बरेच पॉझिटिव्ह बदल आले आहेत आणि माझ्यासारख्या यंग बिझनेसमॅनला तुम्ही वेळोवेळी प्रोत्साहनसुद्धा दिलं. यु नो, आम्हाला तर तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची कायम गरज असते. त्यामुळे ही मीटिंग व्हावी अशी माझीच इच्छा होती. हे ऐकून बरं वाटलं. फक्त एकच गोष्ट आहे सर, या मीटिंगसाठी माझ्याकडे फक्त अर्ध्या तासाचा वेळ आहे. कारण काय ना सर, या पुढच्या मीटिंग्स माझ्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. नाही, काही हरकत नाहीये. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमच्या एवढ्या व्यस्त दिनक्रमात फक्त मीटिंगसाठी तुम्ही आमच्या घरी कसे काय आलात? म्हणजे मीटिंगसाठी आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊ शकलो असतो. ॲक्च्युली सर, तो माझ्या काम करण्याचा पॅटर्न आहे. मी ज्यांच्याबरोबर बिझनेस करतो त्यांना पर्सनली जाणून घेण्याची माझी कायम इच्छा असते. म्हणून मी मोस्टली पहिली मीटिंग त्यांच्या घरीच करतो. खरं आहे तुमचं. ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायचं आहे ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं. हा एक महत्वाचा गुण तुमच्यामध्ये खूप चांगला आहे. हो, माझी मिसेस ललिता देशमुख, मिस्टर जयंत कानिटकर. बसा ना. घेतो. बरं, मी आलेच. बाय द वे, जो मेल तुम्ही पाठवला होता इट वॉज सो प्रिसाइज. म्हणजे त्यात गरजेच्या प्रत्येक गोष्टी अगदी बरोबररित्या लिहिल्या होत्या. स्ट्रेट टू द पॉइंट. आय एम इम्प्रेस्ड. ते आमच्या सुपुत्रांचं काम आहे. त्यांनीच तुम्हाला मेल केला होता. खरं म्हणजे या मीटिंगला तो हजर असणं फार गरजेचं होतं, पण त्याला कॉलेजमधून फोन आला, त्यामुळे त्याला ताबडतोब तिकडे जावं लागलं. तोही हळूहळू शिकेल आणि तुम्ही भेटल्यावर तुमच्याकडनं सुद्धा काही शिकता येईल. ऑफकोर्स, मलाही त्यांना भेटायला आवडेल. मिस्टर जयंत, ही त्या जागेची फाईल आहे. या फाईलमध्ये सगळी सविस्तर माहिती आहे. इंटरेस्टिंग. मला आवडेल तुमच्यासोबत हा प्रोजेक्ट करायला. फक्त त्याआधी काही फॉर्मॅलिटीज आहेत ज्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. अगदी नक्कीच चालेल. तुमच्या ज्या काही तांत्रिक बाजू आहेत त्या आम्हाला सांगा, आम्ही त्या पूर्ण करू. एक्झॅक्टली. त्यासाठी मला तुमची फॅमिली ट्री लागेल. फॅमिली ट्री? हो सर. काय ना, इट्स अ मॅटर ऑफ लँड. जमिनीचा प्रश्न आहे. त्यामुळे ही जमीन कोणाकोणाच्या मालकीची होती, कोणाकडून कोणाकडे कशी गेली, या सगळ्या गोष्टींचा आढावा माझ्या लॉयरला लागेल. त्यामुळे तुमची फॅमिली ट्री लागेल. ती पाठवून द्या. तुमच्या मुलाला सांगा वाटल्यास. माझे लॉयर एकदा ते चेक करतील आणि त्यानंतर आपण पुढच्या कामाला लागू ना. ठीक आहे, चालेल. एनिवे, मी निघू आता. तुम्ही मला कळवा नेक्स्ट मीटिंग कधी करता येईल. येस, नक्की कळवतो. थँक्यू.
2 तास होत आले जानू. तू अजून घरी का पोचली नाहीस? जानू तू तू पुन्हा जानू. हॅलो. हॅलो जयंत, मी आले घरी. तू प्लीज तिथून दार उघडतोस का? येस येस उघडतो. हो. वाव, ऑन टाइम घरी आली तू. जस्ट परफेक्ट. थँक्स फॉर कीपिंग युअर वर्ड. म्हणून तू मला खूप आवडतेस जानू. आय लव्ह यू. आज चांगली कमाई झाली. देवा असंच होऊ दे रे, म्हणजे चांगला जम बसेल.